नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री गॅस योजना मोफत सिलेंडर कनेक्शन हे नव्याने अर्ज सुरू झालेला आहे. रेशन कार्डातील महिलांना एका महिलेला ह्या योजनेच्यामधून मोफत गॅस मिळणार आहे. तर ते मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कशी करावी आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला भेटेल. तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर pmui.gov.in ह्या वेबसाईटवरती या. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ह्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल करायचं आहे. पहा इथं तुम्हाला इथं HP गॅस, इथं तुम्हाला एलिजिबिलिटी काय एरियामध्ये इथं तुम्ही सर्व माहिती पाहू शकता. काय रोलर आहे, त्यानंतर डॉक्युमेंट्स काय लागणार आहे पाहूया. तुमच्या KYC करण्यासाठी रेशन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी आधार कार्ड लागणार आहे, बँक अकाउंट नंबर लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही डॉक्युमेंट्स असायला पाहिजे तुमच्याजवळ. आता तुम्हाला इथं दोन पर्याय दिसत आहे. एक म्हणजे इंडियन गॅस, भारतीय गॅस, HP गॅस. तुम्हाला कोणत्यामध्ये गॅस आहे तो ते सिलेक्ट करायचा आहे. आता तुम्हाला इथं क्लिक हिअर अप्लाय म्हणून येत असेल, याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला पहा इथं HP गॅस, भारत गॅस, इंडियन गॅस असे दिसेल. आता तुम्हाला इथं कोणत्यावरती फॉर्म भरायचा आहे त्याच्यावरती क्लिक हिअर टू अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं आहे. पुढील पेज ओपन झालेलं दिसेल. तुम्हाला नवीन इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं रोलर कनेक्शन रजिस्टर, उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन असं दोन पर्याय दिसेल. तुम्हाला इथं उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करा. इथं आय इफेक्ट अबाव डिस्लेसर ह्याच्यावरती क्लिक करा. खाली स्क्रोल करा. तुमच्या जवळच्या एजन्सी, गॅस एजन्सीज जर नाव माहीत असेल तर तुम्ही इथं टाकून सर्च करू शकता. तर नसेल तर लोकेशनवरून चेक करू शकता. आता लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमच्या जवळच्या कोणता गॅस एजन्सी आहे तो इथं निवडून घ्या. ते निवडल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर तुमची सर्व डिस्ट्रीब्युशनची ॲड्रेस इथं दिसेल आणि त्या कॉन्टॅक्ट नंबर पण दिसेल. त्यासाठी तुम्हाला इथं नेक्स्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉपी करून घेऊ शकता. नेक्स्ट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं KYC पेज ओपन दिलेलं असेल. तुम्हाला गिवन माय कन्सेस्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर माय करेक्ट आधार इज नेम ॲज ॲड्रेस इन आधार. तुमच्या आधार कार्डावरील तुम्ही तिथं राहता तो दोन्ही ॲड्रेस सेम आहे असं असेल तर इथं यस करायचं आहे. तुमच्याजवळ आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकायचा आहे. कॅप्चा टाकून जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP वर केला असेल तर OTP आल्यानंतर OTP टाकून घ्या आणि परत वरती कॅप्चा दिसेल तो कॅप्चा टाका. गेट डाटा फॉर्म UIDI ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक करा. केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डावरील तो महिलाचा फोटो, त्यांचं नाव, त्यांची जन्मतारीख, ॲड्रेस हे सर्व दिसेल. त्याच्यावरती जे नाव आहे तुम्हाला इथं नाव टाकून घ्यायचं आहे. टाकून घ्या आणि त्यांचं फुल नाव टाका आणि स्टेट टाका. तुम्हाला इथं तुमचं कास्ट निवडायचं आहे. कास्ट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं रिसेंट इश्यूड डेट टाकायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड कधी काढलेलं आहे हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुमचा रेशन कार्ड 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाका. तुमच्याजवळ 12 अंकी रेशन कार्ड नंबर नसेल तर मोबाईलच्या माध्यमातून काढू शकता. तो व्हिडिओ अगोदर बनवला आहे. तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन पहा. तर रेशन कार्ड इश्यू डेट टाकल्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकल्यानंतर चेक डुप्लिकेट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केला तर तुम्हाला खाली परत यायचं आहे. इथं नो डुप्लिकेट फाउंड म्हणून येईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं लोकेशन टाईप आहे रोलर का अर्बन. इथं रोलर सिलेक्ट करा.
ओ तुमचं ऑटोमॅटिकली इथं हाऊस बिल्डिंग नंबर येईल, सिटी येईल, डिस्ट्रिक्ट एवढं टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट तुमचं कोणता आहे तो डिस्ट्रिक्ट टाका. त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो टाका. तो टाकल्यानंतर तुमचा विलेज टाका. विलेज टाकल्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाका, नसेल तर सोडा. मोबाईल नंबर टाका. तुमचा एवढं संपूर्ण टाकल्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमचा आधार नंबर दिसेल, त्याच्यावरती IFSC कोड नंबर टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव येईल, इथं IFSC व्हॅलिडिटी येईल. आता तुमचं बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. युअर नेम इज बँक अकाउंट, तुमचं नाव टाकायचं आहे. ज्या खात्यावरती ज्या महिलेचं नाव असेल ते ह्यावरती टाकायचं आहे मित्रांनो. हे सर्व टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथं LPG कनेक्शन डिटेल्स येतील. 14.2 kg SV सिंगल बॉटल कनेक्शन. तुम्हाला 5 kgचं 2 बॉटल पण मिळेल, 1 पण मिळेल. 14.2 kgचा सिंगल मिळेल. त्यासाठी तुम्हाला कोणता आहे तो निवडा. आता तुम्हाला इथं प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी ह्यामधील आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, त्यासाठी तुम्हाला इथं आधार कार्डावरती सिलेक्ट करायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला इथं रेशन कार्ड फॅमिली मॅरेज म्हणजे पासपोर्ट साईज फोटो इफेक्ट फॉर आधार नंबर प्रोव्हाइड फॉर EKYC, ॲड्रेस प्रूफ, आधार UID ही तिन्ही जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऑटोमॅटिक अपलोड झालेलं आहे. तुम्हाला इथं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. इथं सिलेक्ट ह्याच्यावरती क्लिक करा. तुम्हाला कशा सहाय्याने काढायचा आहे तो अपलोड करायचं. तुमचा जो रेशन कार्ड फोटो आहे तो अपलोड केल्यानंतर असा ग्रीन यायला पाहिजे. त्याच्यानंतर खाली या तुम्हाला डिटेल्स ऑफ फॅमिली मेंबर्स, याच्यावरती ज्या महिलेचं तुम्ही जर मुलगा होत असाल तर मुलगी होत असेल तर त्या महिलेचं हजबंड होत असाल तर असे निवडा. ह्यामध्ये जर रेशन कार्डावरील अनेक नाव नोंदवायचे असेल तर ॲड मेंबरवरती क्लिक करायचं आहे. मेंबरवरती केल्यानंतर जो कोण आहे त्याचं इथं निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. एवढं सगळं नोंदवल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. इथं आय इफेक्ट अबाव डिस्क्लेमर ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करून सोडायचं आहे मित्रांनो.